दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मात्र 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये हा बालेकिल्ला काँग्रेसच्या ताब्यात गेला व पुन्हा 2024च्या निवडणुकीमध्ये दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेला सोडण्यात आलेला होता। तर एकनिष्ठ शिवसैनिकांनी ताकदीने निवडणुकीच्या दरम्यान काम करून पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला हा काबीज केला व या ठिकाणी गजानन लवटे यांना शिवसेना उभाटा पक्षावर विजयी केले। निवडणूक संपताच 2 महिन्यातच आता या मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून तालुका शहर व पदाधिकाऱ्यांचा फेरबदल करण्यात आला आहे। या फेरबदल नियुक्तीमुळे निष्ठावंत शिवसैनिक चांगलेच नाराज झाले असून त्यांनी थेट पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। यामध्ये शिवसेना तालुका प्रमुख सुनील डीके यांच्यासह विविध सर्कल प्रमुख, उपतालुका प्रमुख, विधानसभा संघटक आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। जिल्ह्यात व तालुक्यात झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नियुक्ती या मान्य नसल्यामुळे दर्यापुरात सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी राजीनामे दिलेले असल्याचे बोलले जात आहे। विशेष म्हणजे पक्षातील झालेल्या फेरबदलीमुळे व निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्यामुळे याचा फटका आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये पडणार का, हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। असं की मी कोणावर जबरदस्ती करणार नाही, कारण की मी जबरदस्ती करणारा माणूस नाही। कारण ज्याचे विचार जिथं पडतात ते तिथं राहतील, म्हणून माझ्या मनात जे काही होतं ते आपल्यासमोर मी आपल्या समक्ष मांडलं। अजून भरपूर विषय आहेत, कारण की ज्या ठिकाणी ज्यावेळेस मला या ठिकाणी त्यांनी तालुका प्रमुखाची जबाबदारी दिली, योगेशने सांगितलं ते सुनील खराटे 4-5 वेळा घरी येऊन गेले, योगेश येऊन गेले, म्हणजे हे सगळं जरा मागा लागलं। मी तेव्हाही होतो का एक नवीन माणसाला तुम्ही द्या, मला काही या पदाची आता रस आला नाही। मी पहिले अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।